नमस्कार. आज आपण एका जबरदस्त सरकारी नोकरीच्या संधीबद्दल बोलणार आहोत. ही संधी आहे नाशिकच्या चलन नोट प्रेसमध्ये. आणि जागा किती आहेत माहितीये? तब्बल 534. चला तर मग या भरतीबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. तर आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ही संधी किती मोठी आहे ते बघू. मग पदांचा तपशील, पात्रता काय लागेल, अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी असेल आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारखा कोणत्या आहेत. चला सुरू करूया. मुद्दा, ही संधी खरंच किती मोठी आहे आणि का ही एक कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे ते पाहूया. ही काही साधीसुधी नोकरी नाहीये. ही थेट भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत येणारी एक कायमस्वरूपी नोकरी आहे. आणि ठिकाण कुठलं आहे? तर जिथे आपल्या देशाच्या नोटा छापल्या जातात. म्हणजे विचार करा, ही एक मिनी रत्न दर्जाची कंपनी आहे. आणि आता आकडा बघा, एकूण जागा आहेत 534. हो, तब्बल 534. म्हणजे ही खरंच एक खूप मोठी भरती आहे, ज्यात अनेक उमेदवारांना संधी मिळू शकते. ठीक आहे, जागा तर खूप आहेत, पण या जागा नक्की कुठे आहेत आणि कोणकोणत्या पदांसाठी आहेत? चला आता हे समजून घेऊया. ही भरती 4 ठिकाणी होणार आहे: नाशिक, मध्य प्रदेश आणि हैदराबादमध्ये. पण आपल्यासाठी सगळ्यात चांगली बातमी काय आहे माहितीये? या 534 जागांपैकी सर्वात जास्त जागा म्हणजे बहुसंख्य जागा या आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. आता पदांबद्दल बोलायचं झालं तर इथे विविधता खूप आहे. जसं की वेलफेअर ऑफिसर, सेफ्टी ऑफिसर, टेक्निकल सुपरवायझर यांसारखी पदं आहेत. त्याचबरोबर सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अशा अनेक इंजिनिअरिंग क्षेत्रांमध्येही संधी आहेत. ओके, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे पात्रता. या पदांसाठी अर्ज करायला शिक्षण काय हवंय आणि वयाची अट काय आहे? चला हे नीट समजून घेऊया. इथे शैक्षणिक पात्रतेमध्ये बरीच लवचिकता आहे. म्हणजे ज्यांचं शिक्षण 10वी आणि ITI झालंय त्यांच्यासाठी ही संधी आहेत. ज्यांनी डिप्लोमा केलाय किंवा अगदी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे त्यांच्यासाठीही वेगवेगळ्या जागा आहेत. त्यामुळे अनेक जण यासाठी अर्ज करू शकतात. आता वयाबद्दल बोलूया. अर्ज करण्यासाठी किमान वय 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. कमाल वयोमर्यादा मात्र प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे, साधारणपणे 25 ते 30 वर्षांपर्यंत. याचा नेमका तपशील आपल्याला सविस्तर जाहिरातीत पाहायला मिळेल. आणि हो, सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूटसुद्धा आहे. OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट आहे, SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची, तर दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची सवलत मिळेल. माजी सैनिकांनाही नियमाप्रमाणे सवलत असणार आहे. पात्रता तर समजली. आता पुढचा टप्पा म्हणजे अर्ज कसा करायचा. ही प्रक्रिया व्यवस्थित समजून घेऊया. एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवायची आहे. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही फक्त ऑनलाईन आहे. आपल्याला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच अर्ज करावा लागेल. ऑफलाईन किंवा दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण जी माहिती बघतोय ती एका शॉर्ट नोटिफिकेशनवर आधारित आहे. याची संपूर्ण आणि सविस्तर जाहिरात 20 एप्रिलला येणार आहे. त्यामुळे सगळ्या बारीक-सारीक गोष्टी तेव्हाच पूर्णपणे स्पष्ट होतील. अर्ज करण्यासाठी फी किती असेल, कोणकोणती कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवायची आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या सविस्तर जाहिरातीतच मिळतील, जी 20 एप्रिलला येईल. अर्ज करण्याची प्रक्रिया तर कळली, पण फक्त अर्ज करून भागत नाही, बरोबर? निवड कशी होणार आणि त्यासाठी तयारी कशी करायची यावर आता आपण बोलूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, यशाची गुरुकिल्ली आहे वेळेवर तयारी सुरू करणं. जे आत्तापासून तयारीला लागतील ते स्पर्धेत इतरांपेक्षा नक्कीच पुढे राहतील. त्यामुळे वाट न बघता अभ्यासाला लागा. परीक्षेचं स्वरूप कसं असेल, अभ्यासक्रम काय असेल, या सगळ्यांची माहिती आपल्याला त्या सविस्तर जाहिरातीत मिळणार आहे. एकदा का अभ्यासक्रम हातात आला की मग योग्य दिशेने आणि पूर्ण फोकसने तयारी करता येईल. आता सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं, या तारखा आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंद करून ठेवा. बघा, 20 एप्रिलला सविस्तर जाहिरात येईल आणि त्याच दिवसापासून अर्ज भरायला सुरुवात होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 19 मे. ही तारीख अजिबात विसरू नका. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. अर्ज करण्यासाठी आणि सर्व खरी माहिती मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त एकच ठिकाण आहे आणि ती आहे त्यांची अधिकृत वेबसाईट cnpnashik.spmcil.com. इतर कुठल्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. तर मग आता सगळी माहिती आपल्या समोर आहे. आता फक्त तयारीला लागायचंय आणि या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. 20 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा आणि अर्ज करायला विसरू नका.